90चं ते दशक बॉलिवूडमध्ये एकामागून एक हिट सिनेमे येत होते, पण प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी एक 16 वर्षाची मुलगी पडद्यावर आली आणि बघता बघता अख्ख्या देशाची धडकन बनली होती। ती दुसरी कोणी नाही तर ती होती दिव्या भारती। फक्त 3 वर्षाचं करिअर आणि तब्बल 20 पेक्षा जास्त सिनेमे। कोणालाही हे ऐकून विश्वास बसणार नाही, पण दिव्या भारतीचा वेग इतका प्रचंड होता की त्या काळी ती श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित सारख्या दिग्गज अभिनेत्र्यांना टक्कर देऊ लागली होती। शोला और शबनम, दीवाना आणि विश्वात्मा यासारख्या चित्रपटांनी तिला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं। आजही 7 समुंदर पार गाणं वाजलं की दिव्याची ती एनर्जी डोळ्यासमोर उभी राहते। पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। 5 एप्रिल 1993ची ती रात्र। वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी 5व्या मजल्यावरून पडल्यामुळे दिव्याचा मृत्यू झाला। पण हा अपघात होता की घातपात, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे। तिच्या मृत्यूच्या वेळी तिचे 5 ते 6 मोठे सिनेमे अर्ध्यावर सुटले होते, जे नंतर इतर अभिनेत्रींना घेऊन पूर्ण करावे लागले। दिव्या भारती आज आपल्यात नाही, पण तिचा तो चुलबुला स्वभाव आणि तिचं ते अफाट सौंदर्य आजही चाहत्यांच्या आठवणीत जिवंत आहे। बॉलिवूडच्या इतिहासात इतक्या कमी वेळात इतकं मोठं नाव करणारी दिव्या भारती ही एकमेव होती। दिव्या भारतीचा कोणता सिनेमा तुमच्या आवडीचा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण विषय कोणताही असो, आपला मुद्दा भारी आहे।